गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. कसे आहे तुम्ही? स्वस्त असाल, मस्त असाल अशी आशा करते. बघू शकताय सगळे झोपलेले आहेत. आरोही गेली जॉगिंगला. छोट्या झोपलेला आहे. प्रथमचे पप्पा आलेले नाहीत, उद्या येतील. सकाळीच गेल्या ते आज 5 वाजता. आता मी उठलेली आहे. उठून बघा माझं काय चाललंय. मी आता तुमच्याशी बाहेर बोलते आणि चहा, आता कॉफी बनवली होती. चहा प्यायचं मन नव्हतं. बघू शकताय मी कॉफी बनवून घेतली, पिली आणि दूध पोरांसाठी गरम करून दोघांना काढलेलं आहे. माझी बेबी तुम्हाला हाय करते. आता आली थकून ती. आज तिची तब्येत जरा नरम आहे म्हणून लवकर आलेली आहे. सकाळी सकाळी पोरांना जाणं येणं पण कधी कधी भारी पडतं. थंडी खूप पडलेली आहे ना म्हणून. आता बघू शकताय आम्ही मस्तपैकी मायलेकी नाश्ता करून बसून ब्रश वगैरे तिने केला आहे. छोटा गेला आहे माझा, आला बघा नाश्ता करायला. ते आता ब्रश केला त्याने, नाश्ता करायला बसला. आरोहीला बोललं तू झोप, आराम कर, थोडी तब्येत नरम आहे म्हणून तिला आज मी बोललं शाळेत जाऊ नको, घरीच राहा. छोट्याचं आवरलं, छोट्या नाश्ता करायला बसला आहे. आता छोट्याचा नाश्ता झाल्यावर छोट्याला मी काम लावणार आहे. आता मी इथं बसलेले आहे मस्तपैकी आरामशीर बघ तुमच्याकडे बोलत. आता सकाळ सकाळी रिलॅक्स आहे, फ्री आहे म्हणून. बघू आता कसं आपलं काय करायचं आहे काय नाही. कार्यक्रम आरामशीर. ऊन मस्त आले बाहेर, अजून पण गार वाटते. सकाळी एवढं उजडले, ऊन पडले तरी पण थंड वाटते. सॉरी. आता मी चालले माझ्या मावशीकडं. त्यांची तब्येत जरा, मी अचानक मध्ये निघलेली आहे माझ्या मावशीकडे जायला. मला ठाण्यावरून फोन आलेला आहे. माझ्या मावशीची तब्येत खूप खराब आहे. मी आता आंबेडकर नगरमध्ये आलेले आहे, कापामध्ये माझ्या मामीच्या घरी. बघू शकताय. आता आम्ही इथून निघणार आणि माझ्या मावशीकडे जाणार ठाण्याला. आता बघा इथं आलेलं आहोत आम्ही, कापामध्येच आहे. अजून निघायला रिक्षावाला आला नाही. मला लागली भूक, त्याच्यामुळं मी आता एक प्याली रगडा खाणार आहे आणि मग घरी जाणार. आता घरी निघले बघा, रगडा खाऊन झालं आहे. रगड्याची प्याली भेटते. रिक्षावाला आलेला आहे. रिक्षावाला तर आम्ही बसलो, माझी मामी, मी आणि माझी लहानी बहीण, आम्ही सगळे चाललेलो आहोत ठाण्याला. आता तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवते माझ्या मावशीचं घर. आणि असं म्हणजे मनात एक टेन्शन पण आहे. माझ्या मावशीची तब्येत जास्ती खराब नसावी, चांगली असावं, तिला बरं वाटावं, चांगली व्यवस्थित असावी, असंच एक मनात हे आहे, भीती आहे. त्यांचा फोनही लावला होता तर त्यांच्याशी काय बोलणं झालं नाही. आता चाललो आहे आम्ही, बघू शकताय. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेल मी. खूपच ट्रॉफिक होती त्याच्यामुळे भरपूर उशीर झाला. आता दुसरा ब्लॉग काढता येतो का नाही येतो तुम्हाला मी नंतर नेक्स्टच्या ह्याच्यात सांगेन. चला आता तुम्हाला उद्या भेटते. उद्याच्या ह्याच्या ब्लॉगमध्ये काय आहे ते सांगते. बाय बाय, गुड नाईट, लव यू.